श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 21. श्री गुरुकृपेने मृत बालकास प्राणदान. पुढे सिद्धमुनींनी शिष्य नामधारकाला संबोधिले. हे नामधारका, गुरुचरित्राचा पुढील कथाभाग तुला सांगतो, ते तू एकचित्ताने श्रवण कर. पुत्रवियोगाने व्याकुळ दुःखी तप्त झालेल्या मातेचे समाधान करण्यासाठी श्रीगुरु एका तेजस्वी ब्रह्मचारी तरुणाच्या वेशात तिथे प्रकट होऊन मातेला ब्रह्मज्ञान अशा प्रकारे सांगू लागले. हे माते, तू अज्ञानवशात विनाकारण दुःख करत आहेस. आतापर्यंत या पृथ्वीतलावर जन्म घेणारे कोणीच अमर राहिले नाही. सत्य जाणणारा जननमरणाने विचलित होत नाही. मृत्युंजया व्यतिरिक्त कोणीही मृत्यूवर विजय मिळवला नाही. मरण हे अंतिम सत्य असल्याने जन्म घेणारे मरणार हे निश्चित असते. वास्तवात जननमरण ही मनाची भ्रांती आहे. पंचभूतात्मक या शरीराला अंत आहेच. हा देह क्षणभंगूर आहे, ते शाश्वत नाही. काळाच्या अधीन असणाऱ्या या देहाने केव्हा तरी या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. जे काही दृश्यमय आहे ते एके दिवशी अदृश्य होतेच. जे दिसते ते एका क्षणाच्या पूर्णांकात नाहीसे होऊ शकते. हे शरीर रक्त, मांस, मलमूत्रादींनी भरलेले मडके आहे. सर्व प्रकारचे संबंध, संघटन शेवटी वियोगाने संपते. प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टीचा अंत असतो. आई, पुत्र, पती, पत्नी असे नातेसंबंध कल्पिणे हेच घोर अज्ञान आहे. अज्ञान व आसक्ती हे साऱ्या दुःखाला कारणीभूत आहे. अज्ञान हा एक प्रकारचा मोहच आहे आणि मोहच दुःखाला कारण असतो. या मायामय प्रपंचात परमेश्वराशिवाय इतर काहीही शाश्वत नाही. पुत्र, पौत्र, कलत्रादी संबंध देखील मायेची कल्पना आहे. मायामोहाला वश झालेली तू हा माझा मुलगा म्हणून आलोचना करीत व्यर्थ दुःख करत आहेस. पूर्वार्जित कर्माच्या आधारेच प्रत्येकाचे आयुष्य निर्धारले जाते. तेव्हापासून मृत्यूची छाया आमचा पाठलाग करत असते. पंचभूतांपासून सत्व, रज, तम असे 3 गुण उद्भवलेत. सात्विक गुण प्रभावाने देवता, रजोगुणाने मनुष्य व तमोगुणाने राक्षस जन्माला येतात. प्रत्येकाच्या गुणानुसार कर्मफळ मिळते. उत्तम कर्माला उत्कृष्ट फळ, अधम कर्माला अनिष्ट फळ मिळते. हा कर्मसिद्धांत आहे. प्रत्येकाने स्वकर्माचे फलस्वरूप असलेले दुःख सुख स्वयं भोगावे लागते. देवता, ऋषीमुनी सर्वांनाही कर्माचे फळ अनुभवावे लागते. या जगात मानवांमधील शारीरिक संबंधातून आत्मकल्याण होत नाही. मृत्यू ही निर्धारित घटना आहे. हे परमसत्य पचवून तू दुःख त्यागलेच पाहिजे. अज्ञानामुळे तू आसक्तीच्या जाळ्यात अडकली आहे. हे जननी, अति आसक्ती हेच तुझ्या दुःखाचे मूळ कारण आहे. अज्ञान सर्व काही नष्ट करते, विद्वत्तेलाही नष्ट करते. भ्रम आणि आसक्तीचे शिकार बनून कोणत्याही वैध कारणाशिवाय ज्याची मुदत संपली आहे तो आपला मुलगा आहे असे समजून तू रडत आहेस. जर या जगात असा कोणी असेल की ज्याला स्वतःचे म्हणता येईल तर तो अन्य कोणी नसून स्वतः परमेश्वर आहे. स्वतःच्या कर्मानुसार सुखदुःख, जननमरण, आयुष्य, शिक्षण हे सारे पूर्वनिर्धारित असते व ते सर्व विधिलिखित असते. विधिलिखिताप्रमाणे कुणी जन्माला आल्यावर मरतात, तर इतर काही बाल्यावस्थेत, आणखी थोडे यौवनात, इतर काही वृद्धाप्यसमयी मरण पावतात. म्हणजेच सर्वांनाच मरणच गती आहे. मृत्यूला कोणीही कारणीभूत नाही. सर्व काही भूतकाळातील कृतीच्या फळांवर अवलंबून असते. जोपर्यंत शरीरात आत्म्याचा वास निश्चित असतो, केवळ त्या अवधीपर्यंत आत्मा शरीरात वास करतो. म्हणजे प्रारब्ध संपेपर्यंत आत्मा शरीरामध्ये वसतो. त्यावेळी त्याच्या कर्मानुसार त्याला फळ भोगावे लागते. हे शरीर नाशवंत आहे. कोटी कोटी कल्प आयुष्य असलेल्या देवता, ऋषीमुनींची सुद्धा कर्मफलातून सुटका होत नाही. असे असताना सामान्य माणसाच्या विषयात काय सांगायचे? हा ब्रह्माचा नियम आहे. याच्या बाहेर कुणीही जाऊ शकत नाही. भ्रांतीने तू याला आपला पुत्र आणि तू त्याची आई असे उगाचच समजले आहेस. यापूर्वी कोट्यांतर जन्मात तू कोणाकोणाची आई होतीस, कोणाकोणाची पत्नी होतीस, कोण तुझे आई वडील होते, हे सर्व संबंध कल्पित आहे. मरण हे जन्मसिद्ध व सहजसिद्ध असते. हा संसार स्वप्नात पाहिलेल्या धनसंपत्तीसारखा आहे. स्वप्नात जसे काहीही सत्य नसते, तसेच या संसारात देखील काहीही सत्य नसते. मृत्यू ही नैसर्गिक घटना असल्याने त्यात अतिशयोक्ती नाही. जन्मानंतर मृत्यू होतो. स्मशानाचा प्रवास एखाद्याच्या जन्मापासून सुरू होतो. हे तू जाणून घेऊन दुःखी न होता लौकिक संप्रदायाप्रमाणे आता तरी बालकाच्या शवसंस्काराला परवानगी दे, असे म्हणून ब्रह्मचारी बालकाच्या रूपात असलेल्या गुरुजींनी अनेक प्रकारे तत्वबोधन करून तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा बोध अगदी शांतचित्ताने व एकाग्रतेने ऐकून शोकग्रस्त झालेली ती माता म्हणाली,
हे महात्मा, तुमचा धर्मोपदेश मला पटला, तरीही माझे अंतःकरण अजून स्थिर झाले नाही. प्रारब्धच सर्व निर्धार करते हे खरे, तर मग श्रीहरी व गुरूंना का भजावे? प्रारब्धच गती म्हणून गप्प बसले तर हरिगुरूंची पूजा करणे व्यर्थ नाही का? हा वेळेचा अपव्यय नाही का? गुरुवचनांवर आमचा विश्वास होता आणि गुरूंनी आश्वस्त केल्याप्रमाणे जन्मणाऱ्या मुलांना पूर्णायुष आहे असे समजून आम्ही चालत होतो. भाग्यविधाता भाग्यरेषासुद्धा बदलू शकतो, नाही का? संतानहीन दैवहीन असलेली मी सर्व शक्तिमान श्री नरसिंह सरस्वती गुरूच्या पदारविंदाला शरण आलेली आहे. पण श्री नरसिंह सरस्वती गुरूंचे वाक्यच फळाला न येता खोटे कसे होऊ शकते? गुरूंनी तर पूर्णायुषी संतती अनुग्रहित केली होती. गुरुवाक्यच आम्हाला वेदप्रमाण आहे. गुरूंवर विश्वास ठेवणाऱ्याला विश्वाची कोणतीही शक्ती स्पर्श करू शकत नाही. गुरुभक्ताला मिळालेला गुरूंचा वर व त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा असा विश्वासघात कसा होऊ शकतो? त्रिमूर्ती स्वरूपी नरसिंह सरस्वती गुरुची मी निष्ठेने सेवा केली आहे. असे असताना आता आकस्मित पुत्रवियोग कसा होऊ शकतो? आम्ही गुरुवाक्यावर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे पुत्रवियोगाने आम्ही परिताप करीत आहोत. त्यात आमची काय चूक आहे? हे माझे अविवेकीपण कसे झाले? माझी तर्कहीनता कुठे आहे? मला आता हे जीवन नकोसे झाले आहे. आता मी गुरुस्मरण करीत जीव देऊन हे शरीर त्यांना अर्पण करते. गुरुमहिमा व गुरुची महानता कशी व केवढी आहे हे सर्वांना व्यवस्थितपणे अवगत होऊ दे. तसेच गुरूंची या प्रकारची कीर्ती पण सर्वत्र पसरू दे, असे खिन्न होऊन म्हणाले. तिच्या अंतरंगाची भावना, तिची निश्चयात्मक बुद्धी पाहून तरुण ब्रह्मचारी रूपातील श्री गुरूंनी तिची परीक्षा घेण्यासाठी एक युक्ती आखली. ते म्हणाले, हे माते, गुरुवचनावर तुझा इतका विश्वास असेल तर तू लगेचच हे कलेवर पंचगंगा कृष्णा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली नेऊन श्री गुरुचरण कमलांवर अर्पण कर. कारण तू गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याची आराधना केली आहेस व त्याचे फलस्वरूप तुला पूर्णायुषी पुत्र लाभलेला आहे. दुर्दैवाने त्याचे अति लहान वयातच देहावसान झाले. जन्मदाता रक्षणही करण्यास समर्थ असतो असे समज, तुझे कल्याण होईल. एवढे बोलून तो तरुण अदृश्य झाला. त्या बालब्रह्मचार्याच्या शब्दावर विश्वास ठेवून ती स्त्री औदुंबराखाली श्रीगुरूच्या पादुकास्थानी आली व पादुकांवर तिने आपले मस्तक आपटले व मस्तकाला जखम होऊन त्यात रक्त वाहू लागले. तिने ते रक्त श्रीगुरूंच्या पादुकांवर वाहिले. पुत्राचे शव पादुकांवर ठेवून पुत्रवियोगाने तिचे रुदन सुरूच होते. सायंकाळ झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी ब्राह्मणही सिद्ध झाले, पण ती अग्निसंस्कार करू देईना. मलाही त्या प्रेताबरोबर जाळले पाहिजे असा आग्रह धरून पादुकांवरच तिने लोळून घेतली. उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी ब्राह्मणांनी असा निर्धार केला की आज नाही तर उद्या तरीही तयार होईल व त्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत आपण वाट पाहू, असे म्हणत ते आपापल्या घरी परतले. घनदाट अशा त्या निर्जन जंगलात आता त्या प्रेतासमोर फक्त आईवडील राहिले होते. शोकाकुल दंपती काही काळाने निद्राहीन झाले. त्यावेळी मातेला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक जटाधारी, रुद्राक्षधारी, भस्मधारी, योगदंडधारी, त्रिशूलधारी असा यती औदुंबर वृक्षाखाली दिसले व म्हणाले, हे माते, विनाकारण तू माझ्यावर क्रोधित होऊन आक्रोश का बरे करीत आहेस? काय झालं तुझ्या मुलाला? तुझ्या या परिस्थितीला काय कारण तरी काय? तुझ्या मुलाची काय चूक आहे? त्याला काय झालंय? तुझा शोक निवारण होईल असा प्रयत्न करू. तुझा मुलगा निश्चितच जिवंत होईल व दीर्घायुषी होईल. असे बोलून त्याने आपल्या जवळील भस्म त्या प्रेताच्या सर्वांगाला लिंपले. नंतर ते परत म्हणाले, हे माते, तुझ्या पुत्राच्या शरीरात प्राणवायू नसल्यामुळे तो निर्जीव आहे. त्याच्या सर्व अंगांगात प्राणवायू फुंकताच तो जिवंत होईल. एवढे सांगून ते अदृश्य झाले. स्वप्नामधून ती माता दचकन जागी झाली. आपल्याला काहीतरी भ्रांती होत आहे असे म्हणून असे स्वप्न पडले असावे. आपल्या प्रारब्धाला गुरु, देव व इतर कोणालाही दोष देऊन प्रयोजन नाही असे तिने स्वतःला समजाविले. श्री नरसिंह सरस्वतीचे दर्शन दुसरे काही नसून विस्मयकारक घटना आणि त्यामुळे ते वास्तव नाही असे तिला वाटले. शेवटी प्रेत हे केवळ प्रेत असते. शव कसे जिवंत होऊ शकते? मनातले स्वप्नात दिसले असावे असे वाटून पुन्हा एकदा बालकाला कवटाळले तर प्रेतात दुगदुगी आल्यासारखे वाटले. हळूहळू तिला जाणवले की मृतदेह चैतन्यमय होत आहे. तेवढ्यात तो बालक झोपेतून जागा होऊन उठूनच बसला आणि सभोवताली पाहताच आईला हाका मारीत रडू लागला. शवाच्या शरीरात दुरात्म्याचा प्रवेश झाला असावा असे समजून भयग्रस्त होऊन ती दूर पळाली. दिव्यंगत मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना हादरा बसला. काहीजण तर त्या विचित्र घटनेचे निरीक्षण करून मंत्रमाट व संमोहिनी विद्येचा प्रयोग झाला असावा असे बोलत होते. परंतु त्यांच्यापैकी बरेच जण गुरूंच्या दैवी शक्तींवर विश्वास ठेवत होते. मात्र
जेव्हा भुकेने व्याकुळ झालेला मुलगा धावत तिच्याकडे आला आणि अन्नाची याचना करू लागला तेव्हा तिला सत्याची जाणीव झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघळले. पुत्राला कवटाळून त्याला स्तनपान दिले तरी मनातील संशय परिहार झाला नाही, कारण ही एक प्रकारची अविश्वसनीय घटना होती. पतीजवळ येऊन तिने त्याला संपूर्ण घटना विशद करून सांगितले. आपण श्रीगुरूंना दूषणे दिली, हे काही चांगले केले नाही असे तिला वाटले. तिला पश्चाताप झाला. दोघा पतीपत्नीने मिळून गुरुस्तवन केले, त्यांचा महिमा गायला. मुलाला उचलून दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घालून गुरुपादुकांवर साष्टांग नमस्कार घातला. नंतर नदीत स्नान करून नदीच्या पवित्र जलाने रक्ताने माखलेल्या त्या पादुकांवर अभिषेक केला. आपल्या अनावधाने घडलेल्या अपराधाबद्दल त्यांनी क्षमायाचना केली व भक्तिभावाने सर्वोपचारयुक्त विधियुक्त पादुकांची पूजा करून औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करून साष्टांग नमस्कार केला. त्या दाम्पत्याने श्रीगुरुजींचे बहुविध स्तवन केले. तेवढ्यात सूर्योदय झाला. अजूनही दोघे पती पत्नी गुरुदेवाचे स्तवन करीतच होते. शवसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना काल प्रेत असलेले बालक आज खेळत बागडत असलेले पाहून आनंद आश्चर्य झाले. ते श्रीगुरुजींच्या चमत्कारिक शक्तीचे साक्षीदार आहे. आता सर्वजण गुरूंच्या स्तवनात सहभागी झाले व मोठ्या समाराधनेची सिद्धता करू लागले. सर्वजण संतुष्ट झाले आणि संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले. आता तर श्रीगुरूची ख्याती अजूनही प्रखरतेने प्रसिद्धीस पावली. गुरुस्थान महिमा अगाध व अद्भुत आहे. सर्वांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या औदुंबर स्थानाबद्दल अगणित महिमा वर्णिला जाऊ लागला. तेथील श्रीगुरु पादुकांचे पूजन केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात यावर भक्तगणांचा पूर्ण विश्वास बसला. गुरुस्थान महिमा म्हणजेच औदुंबर महिमा श्रवण केल्यामुळे भक्तांना सर्व काही लाभते. पुत्रहीन, मातापिता, रोगी, दरिद्री, बुद्धिहीन, मुका, आंधळा, अंगहीन व मृत्यूबाधेने थरथर कापत असलेला व अन्य कुणीही असो, औदुंबर वृक्षाखाली असलेल्या गुरुपादुकांची सेवा केल्याने त्या साऱ्यांची समस्या शीघ्र परिहार होतात. तसेच अल्पायुषी दीर्घायुषी बनतो, कारण सनातन कल्पवृक्ष असणाऱ्या त्या औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरूंचे प्रत्यक्ष चिरवास्तव्य आहे. म्हणूनच तिथे श्रीगुरूंच्या चरणी भक्तीने पूजा करून सेवा केल्यामुळे सद्भक्ताच्या कामना शीघ्र पूर्ण होतात. शरणागती हे भक्तीचे श्रेष्ठ विधान आहे. म्हणून श्रीगुरूंना शरण जाऊन निरंतर गुरुचरणाची भक्ती केल्याने इहलोकात सुख, शांती, समाधान व परलोकी सद्गती मिळते. संसार पार करण्यास गुरुभक्ती विना दुसरे साधन नाही, पण भक्ताला गुरूंवर किंचितही संशय असू नये. श्री गुरुपादुकांचे पूजन केल्यामुळे सर्व सिद्ध होते, अशा या औदुंबर क्षेत्राचे महात्म्य वर्णन करायला साध्य नाही, असे हे आख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले व तेच सरस्वती गंगाधरांनी श्रुतवर्गाला सांगितले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 21वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.